मैत्रिणींनो, गरज पडल्यावर धावत बसण्यापेक्षा काही तयारी ही स्मार्ट होममेकरने आधीच करायला हवी। मग ही अशी कोणती तयारी आहे? नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ जर रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की माझ्या गॅलरीमध्ये खूप साऱ्या कुंड्या होत्या आणि त्या फक्त फुलांच्या कुंड्या होत्या। म्हणजे तिथे फक्त फुलांची झाडं होती। तर आम्हाला असं वाटलं की फक्त फुलांची झाडं लावण्यापेक्षा आपण या जागेचा काहीतरी वेगळा उपयोग करूया ज्याचा आपल्याला रोज उपयोग होईल। म्हणून आम्ही त्या सगळ्या कुंड्या काढून टाकल्या आणि आम्ही काय केलं हे तुम्हाला पुढे दाखवते। तर या सगळ्या कुंड्या आम्ही काढून टाकल्या आणि इथे जिथे कुंड्या ठेवल्या होत्या ना त्या स्टँडवरती संपूर्ण अशी ताडपत्री अंथरून घेतली। जाड अशी ताडपत्री व्यवस्थित फिक्स करून घेतली। आता पाण्याने ही ताडपत्री खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती पुन्हा एक प्लास्टिकचा लेयर लावून घेतला इथून तिथून संपूर्ण ताडपत्रीवरती। तर पहा, प्लास्टिक लावल्यानंतर हे असं दिसतं। प्लास्टिक थोडं टिकाऊ असतं, त्याच्यावरती पाण्याचा लवकर इफेक्ट होत नाही म्हणून हा वरून एक लेयर घेतला आणि याला अगदी छोटे छोटे असे होल पाडून घेतले। आता त्यानंतर एक मातीचं पोतं आणलं नर्सरीमधून आणि ते संपूर्ण पोतं या जो काही मी सेटअप तयार केला आहे त्यामध्ये संपूर्ण ओतलं। खरं तर अशा आडव्या कुंड्या ठेवून देखील हे सगळं करता आलं असतं, पण त्यातही मध्ये मध्ये थोडी थोडी जागा जाते। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की संपूर्ण ही जागा युटिलाइज करूयात म्हणून हा संपूर्ण सेटअप। आता पूर्ण माती यामध्ये भरल्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मेथीदाणे टाकले। थोडेसे मेथीदाण्याला असे मोड आले होते, सो मोड आलेले दाणेच आम्ही यूज केले आणि अगदी असं थोड्या थोड्या अंतरावर सगळे मेथीदाणा असे पसरून घेतले। त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं। मेथीचा हा आमचा थोडा फर्स्ट ट्राय होता त्यामुळे कुठेतरी काहीतरी चुकलं असेल। मेथी आली पण अगदी तुरळक मेथी आली। तुरळक आलेली आम्हाला दिसली तेवढ्यातच आम्ही लगेचच त्याच्याच आजूबाजूला पुन्हा धने देखील टाकले आणि त्यानंतर मेथी बरोबरच ते धने सुद्धा हे पहा अशा पद्धतीने ग्रो व्हायला लागले। पण धने मात्र जे आम्ही टाकले होते ना ते अगदी छान असे ग्रो झाले आणि असे छान कोथिंबीर त्यातून फुटली। पण एक 10 ते 15 दिवसातच कोथिंबीर इतकी सुंदर आली, पहा तुम्हाला दिसत असेल अगदी संपूर्ण अशी छान मस्त कोथिंबीर आली आणि मला हवी तशी कोथिंबीर मी यातून माझ्या भाज्यांसाठी वापरत होते। पण मग हळूहळू त्याला फुलं यायला लागली। मग म्हटलं आता मात्र आपण सगळी तोडून ही फ्रीजमध्ये स्टोअर करूयात। खरं तर बाहेर मंडईमध्ये अगदी 20 रुपयाला मेथीची पेंडी किंवा 20 किंवा 30 रुपयाला आपल्याला कोथिंबीरीची पेंडी सुद्धा मिळते। पण आपण लावलेलं ताजं ताजं फ्रेश फ्रेश खाण्यामध्ये जी मजा असते ना ती बाहेरनं आणलेल्या गोष्टींमध्ये नसते। आणि आता कसं ताजी ताजी माझ्या गार्डनमध्येच असल्यामुळे मी सकाळी सकाळीच तोडून आणते आणि सगळी ताजी ताजी भाज्यांमध्ये वापरते, त्यामुळे तो मिळणारा आनंद काही वेगळा असतो। आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर कपड्यांचा हा ढीग साठतो, कारण दर 6-6 महिन्याला घेतलेले कपडे छोटे होतात आणि आपल्याला नवीन कपडे घ्यावे लागतात। त्यामुळे जे जुने कपडे असतात ते वाढतच जातात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की या एवढ्या सगळ्या साठलेल्या कपड्यांचं करायचं काय। तर मी माझ्याकडे साठलेल्या कपड्यांचं काय केलं, 2-3 वर्षापासून माझ्या घरामध्ये खूप असे कपडे साठले होते। मधून अधून मी इतरांना दिलेही, पण आपण कोणाकोणाला देणार नाही का, त्यामुळे असा ढीग घरामध्ये साठत राहतो आणि उगाचच जागा व्यापतो। मग मी ऑनलाईन स्क्रॅपडील हे एक ॲप पाहिलं तर ते तुम्हालाही सांगते। जर एक्स्ट्रा कपडे आपल्याकडे जर साठले असतील तर स्क्रॅपडीलवरती आपण बुकिंग करायचं। त्यांच्याकडचे लोक येतात वजनाचा काटा घेऊन आणि जे काही कपडे असतील किंवा इतर काही स्क्रॅप मटेरियल आपल्याकडे असेल ते त्यांना द्यायचं, त्याचं ते वजन करतात, आपल्या घरी येतात बरं का, या सगळ्यासाठी घरी येतात काटा घेऊन, ते वजन करतात आणि जेवढे काही पैसे आपल्याला झाले असेल त्याचे ते देऊन टाकतात। खरं तर पैशापेक्षा आपल्या कपड्यांची योग्य विल्हेवाट लागली यातच जास्त समाधान असतं। सो असे एक्स्ट्रा कपडे किंवा इतर काही स्क्रॅप मटेरियल तुमच्याकडे जर साठलं असेल ना तर ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही देखील जरूर चेकआउट करा आणि आपल्या घरातला पसारा योग्य वेळी हलवा। तहान लागली की विहीर खोदायची अशी आपल्याला सवय असते, हो की नाही। आता हे मी बोलतीये हे या इंडक्शन कुकटॉप विषयी। जेव्हा याची गरज पडली ना त्यावेळेस सगळ्यांनी या इंडक्शनकडे धाव घेतली आणि आता ऑनलाईन म्हणा किंवा दुकानातले म्हणा सगळे इंडक्शन कुकटॉप आउट ऑफ स्टॉक व्हायला लागले आणि जे काही लोकांनी शेवटी विकत घेतले ना ते देखील आहे त्यापेक्षा जास्त किमतीने विकत घेतले, कारण ते घ्यावेच लागले। म्हणून मी म्हटलं की तहान लागली की विहीर खोदायची। आता बऱ्याच जणी मला आपल्या चॅनलवरती प्रश्न देखील विचारतात की कोणता कुकटॉप हा डेली कुकिंगसाठी योग्य आहे।
तर आता मी जो वापरते आहे हा कुकटॉप मी गेल्या 10 वर्षापासून वापरते आहे आणि हा आहे इंडक्शन कुकटॉप आणि माझ्या गावी आहे तो इन्फ्रारेड इंडक्शन कुकटॉप जो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आधी दाखवला होता, डिटेल इन्फॉर्मेशन दिली होती. तो व्हिडिओ देखील या व्हिडिओमध्ये मी टॅग करते, तोही तुम्ही पाहू शकता. तर 2 प्रकारचे कुकटॉप मी वापरते, इन्फ्रारेड सुद्धा आणि इंडक्शन कुकटॉप सुद्धा. हा आहे इंडक्शन कुकटॉप ज्यावर फक्त इंडक्शन फ्रेंडलीच भांडी वापरता येतात. इतर आपली साधी भांडी यावरती वापरता येत नाहीत. तर हा आहे इन्फ्रारेड कुकटॉप, यावरती तुम्ही अगदी कसलंही भांडं वापरू शकता. ते कसं काय, तर या कुकटॉप बरोबर असं एक स्टँड येतं जे या कुकटॉपच्या अगदी सेंटरला म्हणजे जिथे कॉईल आहे तिथे अशा पद्धतीने ठेवायचं आणि मग यावर तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. जसं की ही माझी कढई पहा, हार्ड ॲनोडाइज कढई आहे, याला इंडक्शन फ्रेंडली बेस नाही, पण तरी देखील ही कढई मी यावरती वापरून यामध्ये भाजी बनवू शकते. आणि जर आपल्याकडे इंडक्शन फ्रेंडली भांडी असतीलच तर हे काही मधलं जे स्टँड आहे ते ठेवायची अजिबात गरज नाही. या कुकटॉपवरती डायरेक्ट आपण हे असं इंडक्शन फ्रेंडली जे भांडं आहे ते यावरती ठेवू शकतो आणि कुकिंग करू शकतो. म्हणजे दोन्हीही प्रकारची भांडी आपण यावरती वापरू शकतो. अगदी कोणतंही भांडं म्हणजे मातीचं असू देत, लोखंड, ट्रायप्लाय किंवा कोणतंही भांडं आपण यावरती अगदी सहज वापरू शकतो. तर आता कोणता कुकटॉप योग्य, तर पहिला आपण जर किमतीतला फरक बघायचा झाला तर दोन्हीही कुकटॉप थोड्याफार फरकाने अगदी सेमच किमतीचे आहेत. पण वेगळा प्रश्न इथे असा आहे, तो म्हणजे तुम्ही जर आधी कधीच इंडक्शन कुकटॉप वापरला नसेल तर मे बी तुमच्याकडे इंडक्शन फ्रेंडली भांडी नसतील. आणि जर इंडक्शन फ्रेंडली भांडी नसतील तर मी सजेस्ट करेन की इन्फ्रारेड कुकटॉपच योग्य. कारण की मग तुम्हाला भांड्यावरती सेपरेट खर्च करावा लागणार नाही. तुमच्या घरात जी आहेत ती सगळी भांडी त्या कुकटॉपवरती वापरता येतील. पण जर इंडक्शन कुकटॉप तुम्ही घेणार असाल तर यासोबत इंडक्शन फ्रेंडली भांडी देखील घ्यावी लागतात. कारण की जी आपली नॉर्मल भांडी असतात ती यावरती चालत नाहीत, याच्यासाठी फक्त इंडक्शन फ्रेंडली भांडी लागतात. तर आता तुम्ही तसं त्या पद्धतीने ठरवू शकता की तुमच्याकडे जर तशी भांडी असतील तर इंडक्शन, नसतील तर इन्फ्रारेड हा कधीही योग्य. आता उन्हाळा आहे म्हटल्यावरती स्विमिंग पूलची मजा तर सगळ्यांनाच घ्यायला आवडते. पण आपण मोठे लोक थोडंफार कंट्रोल करू शकतो, पण लहानांचं काय, त्यांना तर सारखं स्विमिंग पूलमध्ये जायला आवडतं आणि आपल्याला तेवढं थोडी ना जमणार आहे की यांना दर आठवड्याला अगदी सारखं मधून अधून सारखं स्विमिंग पूलला न्या. मग त्याऐवजी मी असा विचार केला की आपण स्विमिंग पूलच घरी आणला तर या छोट्या मुलांसाठी. तर म्हणूनच त्यांच्यासाठीच असा एक छोटासा स्विमिंग पूल मी विकत घेतला. म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावा. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर घरच्या घरीच अगदी त्यांना असा स्विमिंग पूलचा आनंद घेता येईल. तर पहा, ते बॉक्स उघडल्यानंतर त्यामध्ये असा एकदम छोटीशी अशी घडी केलेला हा स्विमिंग पूल होता. तर याला काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये हवा भरायची आहे. खरं तर याबरोबरच पंप देखील त्यांनी द्यायला हवा होता, पण याबरोबर काही त्यांनी पंप दिला नाही. त्यामुळे मला थोडंसं वेगळं डोकं चालवावं लागलं. मी माझ्या कारमध्ये जो कार बेड वापरते त्या कार बेडचा पंप माझ्याकडे होता, त्यामुळे मग कारमध्येच तो अटॅच केला आणि पहा झटपट त्या पंपच्या साह्याने या स्विमिंग पूलमध्ये हवा भरून घेतली. याला हवा भरण्यासाठी थोडा वेगळ्या प्रकारचा पंप लागतो. तुम्ही जर असा स्विमिंग पूल घेणार असाल तर तो पंप कितीला मिळतो याची चौकशी देखील आधीच करून घ्या, म्हणजे यामध्ये हवा भरण्याचं काम हे सोपं होईल. तर या संपूर्ण पूलमध्ये हवा भरण्यासाठी आम्हाला 10 ते 15 मिनिटं गेले. पण 15 मिनिटानंतर पहा अगदी सुंदर असा संपूर्ण हा पूल तयार झाला. फक्त हा वापरताना एक काळजी घ्यायची, जास्त उन्हामध्ये डायरेक्ट सनलाईट येईल किंवा रस्ता वगैरे असा खाली फरशी वगैरे गरम असेल अशा ठिकाणी न ठेवता सावलीमध्ये जर तो असा ऑर्गनाइज केला ना तर थोडं बरं पडेल. तर पहा माझ्याकडे असं शेड होतं, गावी घेऊन गेले होते मी हा स्विमिंग पूल आणि तिथे छान शेड होतं, सावली होती, तर तिथेच मी हा पूल ठेवला. आणि गावाकडे म्हटल्यावर काय आपल्याकडे पाणी भरपूर असतं. आता माझ्या 2 मुली आहेत त्यामुळे मी तो थोडासा मोठा पूल घेतला, त्यामुळे त्याला पाणी अर्थातच जास्त लागणार आहे. पण तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तो लहान मोठ्या आकाराचा घेऊ शकता. यामध्ये खूप सारे सायझेस अवेलेबल आहेत. लहान मुलं असेल तुमच्याकडे, एखादं मुलं असेल तर अगदी छोटा पूल खरेदी केला तरीही चालेल. पहा माझ्या 2 मुली आहेत आणि त्याही आता बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांना व्यवस्थित स्विमिंगचा किंवा निदान पाण्यात डुंबल्याचा आनंद घेता यावा त्यासाठी मी थोडासा मोठा पूल घेतला आणि त्यांनी इतका एन्जॉय केला.
आता त्यांना जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा मात्र घरच्या घरी त्यांना असं स्विमिंग एन्जॉय करता येतं. स्विमिंग अगदी डायरेक्टली नाही, पण निदान असं छान पाण्यात बसायचं वगैरे हे असं छान सगळं एन्जॉय करता येतं. आणि वन टाईम परचेस आहे, म्हणजे उन्हाळा संपल्यानंतर तुम्ही यातली हवा काढून छान सुकवून व्यवस्थित घडी घालून बॉक्समध्ये भरून अगदी पुढच्या कितीही वर्षांसाठी वापरू शकता. तर पहा, तुम्हालाही जर घ्यायचा असेल तर याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बरेचसे असे वेगवेगळे हॅक्स होते जे एका होम मेकरला माहिती असायला हवेत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजच्या हॅकमधला कोणता जास्त आवडला मला जरूर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.